तर तिथे सगळं BMW मर्सिडीज घेऊन येणारी लोक होती. सायकलिंग हा छंद होता का गरज होती? मला ते सांगायचं की स्मार्ट सिटी म्हणजे काय, हे सरकारची डेफिनेशन काय. 2 दशकांमध्ये शहरातली वाहतूक प्रचंड वाढली, प्रदूषण वाढलंय, पार्किंगची समस्या आहे. ही GDPला सुद्धा मदत करू शकेल. ठाण्यासारख्या शहरामधलं काय चित्र सांग? बेसिकली सरकारची खूपच उदासीनता आहे. आम्ही सायकल प्रेमी. आजच्या आपल्या सायकलवारी मालिकेतले आपले पाहुणे आहेत ठाण्यातले प्रसिद्ध उद्योजक आणि सायकल प्रेमी श्री जितेंद्र वैद्य. सर, नमस्कार. आपल्या या कार्यक्रमात मनापासून स्वागत. नमस्कार, धन्यवाद. सर, या गप्पांना सुरुवात करताना मला तुम्हाला विचारायचं आहे की सायकलशी तुमचं हे नातं कधी जुळलं आणि कसं जुळलं? म्हणजे लहानपणापासूनच सायकलचं प्रेम होतं की पूर्वी प्रत्येकाकडे सायकल नसायची, आपण भाड्याच्या सायकल घेऊन चालवायचो. मग आत्ताच्या लोकांना सांगितलं, मुलांना सांगितलं की सायकल भाड्याने आणून चालवायची, तर त्याचा त्यांच्यावरती विश्वास बसणार नाही. तर त्याच्यानंतर मला शाळेमध्ये 9वी 10वीत असताना सायकल मिळाल्यानंतर मी क्लासला सायकलवरनं जायला लागलो. मुलुंडला मी केळकर कॉलेजला होतो, तर तिथं मी एकटा स्टुडंट होतो की सायकलवरनं येणार होतो. हे साधारण किती सालचं सांगता तुम्ही? हे मी साधारण आहे 90 सालचं आहे. पण त्याला मी एकटा स्टुडंट होतो. मला ते ट्रेनने जाण्यापेक्षा सायकलने जाणं खूप कन्व्हिनियंट वाटायचं. मग ट्रेनच्या गर्दीमध्ये चढा, परत मुलुंडला उतरा, परत तिकडनं चाला, त्याच्यापेक्षा सायकल कन्व्हिनियंट होती अशी होती. त्यामुळे ते अजूनही प्रेम चालू आहे. आणि मध्ये काय झालं की दुचाकी आल्यामुळे, गाडी आल्यामुळे सायकल बंद पडलेली होती. पण शेवटी काय असतं की सायकल ही प्रत्येकाच्या मनातली गोष्ट असल्यामुळे की म्हटलं आता परत आपण सायकलिंग चालू करावं. गेल्या 10-15 वर्षापासून मी परत सायकलिंग चालू करतो. मी ऑफिसला सायकलवरनं जातो आणि कुठे क्लायंटची जवळपास व्हिजिट असेल तर मी सायकल घेऊन जातो. इव्हन माझा जो बियाण्याचा बिझनेस ग्रुप होता आपल्या सत्कार रेसिडेन्सीला, तर तिथे सगळं BMW मर्सिडीज घेऊन येणारी लोक होती आणि मी फक्त एकटा सायकलवरनं जाणार होतो. पण शेवटी काय की सायकल चालवण्याचा आनंद हा मटेरियल गोष्टीपेक्षाही जास्ती आहे असं मला वाटतं. ओके. पण एक आता तुम्ही म्हणालात की तुम्ही कॉलेजला जाताना एकटेच सायकल चालवणारे होतात किंवा लहानपणी आपण म्हटलं तसं भाड्याने सायकल घ्यायला लागायची. तर तुमच्या लहानपणी किंवा तुमच्या तरुण वयामध्ये सायकलिंग हा छंद होता का गरज होती? तसा छंद म्हणता येणार नाही, गरज होती. कारण त्याला बघितलं तर रिक्षा लोकांना परवडायची नाही, तेवढी बस नव्हत्या. त्यामुळे कुठेही काही सामान आणायला जायचं असं तर घरातले लोक सांगायचे जा पटकन जाऊन सायकलवरनं घेऊन. त्यामुळे ती गरज होती, छंद नव्हता. बरोबर. आणि आज आता गेल्या म्हणजे 90 सालापासून आजपर्यंत जर बघितलं तर गेल्या 2.5-2 दशकांमध्ये शहरातली वाहतूक प्रचंड वाढले, प्रदूषण वाढलंय, पार्किंगची समस्या आहे. त्याच्यामुळे ठाण्यासारखं शहर ज्याला आपण स्मार्ट सिटी म्हणतो त्या शहरात ही समस्या खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. मग याच्यावरती उपाय म्हणून सायकलिंग हा मार्ग आहे का काय त्याचं? होऊ शकेल. मला आधी सांगायचं की स्मार्ट सिटी म्हणजे काय, हे सरकारची डेफिनेशन काय आहे. फुटपाथ रंगवले, भिंती रंगवल्या, त्याला स्मार्ट सिटी म्हणत नाहीत. तुम्ही तेल अवयव किंवा इतर नेदरलँड सारख्या देशामध्ये जाऊन बघितलं त्याच्याकडे डेडिकेटेड सायकल ट्रॅक्स आहेत. आपल्याकडे सुद्धा सायकल ट्रॅक्स चालू एलिव्हेटेड करता येतील. मग आपले उद्योग, आपले रोड हे जे आहेत ते गडकरी साहेब म्हणतात माझ्याकडे पैशाची कमी नाही, तर माझं त्यांना म्हणणं आहे की तुम्ही एलिव्हेटेड रोड बांधा फक्त सायकलसाठी आणि तुम्ही त्याचा फरक बघा की काय होतो त्याच्याने. कारण ऑइल हे जे आपण इम्पोर्ट करतो त्याच्यामध्ये खूप पैसा लागतो. मग सायकल जर जास्ती लोकांनी वापरायला चालू केलं तर ही GDPला सुद्धा मदत करू शकेल. कारण आपलं ऑइल तेवढं इम्पोर्ट कमी होईल. मग 1% जरी फरक पडला तरी खूप आहे त्याच्यामध्ये. मध्ये आपले आत्ताचे जे मुख्यमंत्री आहेत ते पूर्वी पहिल्यांदा मुख्यमंत्री असताना त्यांनी पाईपलाईन, ज्या मुंबईच्या पाईपलाईन गेल्यात त्याच्या बाजूनी सायकल ट्रॅक केलेला चालू करायचं हे केलेलं होतं. अजूनही त्याचा काहीही पत्ता नाही. नुसत्याच घोषणा होतात. बेसिकली सरकारची खूपच उदासीनता आहे. म्हणजे एक खरं तर महत्वाचा भाग आहे की तुम्ही म्हणता तसं GDP पासून लोकांच्या आरोग्यापर्यंत ज्याचा संबंध आहे त्या गोष्टीकडे शासनाची आणि प्रशासनाची उदासीनताच आपल्याला जास्त पाहायला मिळते. ठाण्यासारख्या शहरामधलं काय चित्र सांगतं? म्हणजे ठाण्यामध्ये आता महानगरपालिकेने सायकल ट्रॅक केलेला होता. मग कॅडबरी कंपनी पासून त्या पोखरी नंबर 1 वर केलेलं होतं. त्याची आता स्थिती काय आहे? नंतर काशीनाथ घाणेकरचा जो रस्ता होता तिथं पण सायकल ट्रॅक केलेला होता, तोही वापरात नाही. पार्किंग 4 व्हीलर्सचं त्याच्यावरती तुम्हाला पार्किंग दिसेल. पहिला सायकल ट्रॅक केलेला होता तो चेक नाक्याला केलेला होता आणि त्याला जॅपनीज फंडिंग होतं. तिथं आता फक्त ट्रक उभे राहतात.
आणि सायकली त्यांनी काही ठेवलेल्या होत्या मध्ये शहरामध्ये मध्ये सर मध्ये ज्या भाड्याने ज्या सायकली देत होते हा. तर त्याची सायकल जर बघितली असती ना तर ती सर्वसामान्याला चालवण्याची सायकल नव्हती. हा, कारण ती एक लेडीज सायकल टाईप होती हा. आणि इट्स नॉट कम्फर्टेबल टू राईड. हा, आणि त्याचे जे स्पॉट्स होते हा. ते कुठेतरी मॉलच्या इथं हो. तुम्ही रिक्रिएशनला आलात म्हणून सायकल चालवताय हा हा. त्याच्याने सायकलिंगचा हे होईल प्रसार होणार नाही. प्रसार होणार नाही. हम्म. मी त्यांना सांगितलेलं की तुम्ही स्टेशनच्या इथं त्याचे हा. स्टेशनच्या हा, इथं करा, बरोबर. तळ्यावरती करा, कम्प्युटर जास्त आहे. कम्युटिंग जास्त आहे तिथे. तर तिथं तुम्ही केलं नाही. हम्म. आता तुम्ही बघितलं तर बऱ्याच देशामध्ये ना मल्टी स्टोरीज सायकल पार्किंग आहे. हो. आणि आपल्याकडे आता तुम्ही ठाणा स्टेशनला जर सायकल लावायला गेलात सकाळी आणि संध्याकाळी कुठे सायकल असेल याची गॅरंटी नाही. बरोबर. आता तुमच्या बोलण्यात एक मुद्दा आला की रिक्रिएशन साठी सायकल म्हणजे हल्ली असं बघायला मिळतं की लोक जनरली सकाळी मॉर्निंग वॉकला जसे जातात तसे सायकलिंगला जातात किंवा ज्यांना सायकलिंग बाहेर करता येत नाही ते जिम मध्ये जाऊन सायकल चालवतात. तर अशा पद्धतीची सकाळी थोडा वेळ सायकल चालवणं आणि दैनंदिन व्यापारात किंवा व्यवहारामध्ये सायकल चालवणं याच्यात काय फरक आहे नेमका? सकाळी सायकल चालवतात ते माझं तर म्हणणं नुसतं शोबाजीसाठी चालवतात फ्रँकली स्पीकिंग. मग त्यांचे जे गिअर्स हा, ऍक्सेसरीज हे दाखवण्यासाठी असतं आणि तो ऍप हा, की मी आज किती सायकल चालवली. हा, अरे कशाला? हा. तुम्ही स्वतःच्या आनंदासाठी सायकल चालवा, हम्म. लोकाला दाखवायला चालवू नका. हम्म. आणि तुम्ही डेली कम्युटिंग म्हणता ना तर निदान 5 किलोमीटर तरी तुम्ही सायकल चालवू शकता. हा. आणि एक गाडी पार्कच्या याच्यामध्ये तुमच्या 10 सायकली राहतात. बरोबर. मग तुमचा पार्किंगचाही प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. रोड तर आपण मोठे करू शकत नाही. हो. बरोबर. आता हे तुमच्या बोलण्यात मुद्दा आला की सकाळचे लोक तुम्ही म्हणता तसं थोडंसं शो ऑफ साठी जातात. ते खालीकडे एक चित्रच बघायला मिळतं की सायकलिंग क्लब्स आहेत आणि सायकलच्या राईड्स केल्या जातात आणि मग त्याच्यामुळे कळत नकळत असं लोकांना वाटतं की सायकलिंग हे काहीतरी फॅड आहे आणि ते श्रीमंत लोकांचा फॅड आहे. म्हणजे एकेकाळी तुम्ही जसं म्हणालात की सायकल गरज होती ही मध्यमवर्गीय लोकांची गरज होती आणि बरोबर आहे. घरोघरी सायकल असायची. तर हे कशामुळे बदललं चित्र आणि हे योग्य आहे का हा बदल? नाही. काय सायकलिंग क्लब आहेत ना तर त्यांच्याकडे असा रूल आहे की एका सर्टन लेवलची सायकल असेल तरच तुम्ही त्यांच्याबरोबर राईड करू शकता. हो. माझ्या मते कुठचीही सायकल असू दे, सायकल चालवणं महत्वाचं आहे. हा. फक्त सेफ्टी गिअर्स वापरा, मागे पुढे लाईट्स पाहिजे आणि हेल्मेट. या बेसिक गोष्टी असेल तर तुम्ही कुठच्याही क्लबला तुम्ही जॉईन करता आलं पाहिजे. बरोबर. क्लब चालवता त्याचा अर्थ काय आहे की तुम्ही एकटं चालवायला तुम्हाला प्रॉब्लेम होतो हा. तर तुम्ही ग्रुप बरोबर सायकल चालवा आठवड्यातले एक दिवस आणि बाकीचे दिवस तुम्ही इंडिव्हिज्युअल सायकल चालवू शकता. बरोबर. की एकदा ती सवय झाली ग्रुप बरोबर जायची की मग आठवड्याभर तुम्ही चालवा ना. बरोबर. आता मला बरेच लोक विचारतात की मला सायकल घ्यायची, मग किती गिअरची घेऊ, कुठच्या मेकची घेऊ. माझं म्हणणं आहे की बेसिक सायकल घ्या, 1 वर्षभर वापरा ती आणि मग नंतर तुम्ही ती अपग्रेड करायचा विचार करा. बरोबर. कारण तुम्ही बऱ्याच सोसायटीमध्ये जर बघितलं असेल तर कितीतरी सायकली अशा पडून आहेत. हो. कारण काय असतं बाजूच्याने जर 50,000ची सायकल घेतली असेल ना तर हा 60,000ची घ्यायला बघतो. जसं 34 इंच असेल तर तो 50 इंच 56 इंच टीव्ही घ्यायला बघतो. तसं आहे ते कॉम्पिटिशन असतं. तर ती कॉम्पिटिशन सायकल बाबतीत तरी निदान करू नका अशी माझी प्रामाणिक मत आहे. बरोबर. आता तुम्ही हे जे सगळं खूप तळमळीने सांगताय की सायकल चालवणं का महत्वाचं आहे, त्याच्यानंतर सायकल मध्ये जी काही हायरार्की आली ती कशी चुकीची आहे. तर मग शालेय स्तरापासून या पद्धतीचा विचार रुजवण्यासाठी काही करता येऊ शकतं का? काय होऊ शकतं? आता शाळेचे काय जे स्टुडंट जवळपास राहतात त्यांना एक दिवस सायकलवर न्यायला सांगा. महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत म्हणजे अगदी कमिशनर पासून त्यांना एक दिवस द्या की पूर्ण सर्वजण सायकलवर नाही येतील. पोलीस कमिशनर ऑफिसरचा यांना आपण सांगा की एक दिवस सायकलवर नाही या. मग त्याला त्यांना प्रॉब्लेम कळेल की आपल्याला काय प्रॉब्लेम फेस करतोय आपण. आणि दुसरी गोष्ट सायकल चालवताना असा सायंटिफिक स्टडी आहे की यू आर द मोस्ट हॅपीएस्ट पर्सन वेन यू आर सायकलिंग. आणि असं या मोबाईलच्या युगामध्ये आपला स्वतःशी संवाद हरवलेला आहे. तर सायकल चालवताना तुम्ही स्वतःशी संवाद करू शकता जो अतिशय महत्वाचा आहे. म्हणजे मेडिटेशन सायकलिंग हा मेडिटेशनच आहे. ते एकामध्ये जी पॅडलची लय असते त्याच्याबरोबर तुम्ही मेडिटेशन करू शकता. मग मेडिटेशनला क्लास लावायची पण जरूर नाही. एका याच्यात सर्व फायदे आरोग्य आहे, मेडिटेशन आहे, पेट्रोल सेव्ह करता, ट्रॅफिकचा प्रॉब्लेम नाही. बरोबर. आणि सायकलचा दुसरा ऍडव्हान्टेज ट्रॅफिक असेल तर तुम्ही सायकल उचला, फुटपाथवरून हातात घेऊन जावा. बरोबर. आणि तुम्हाला स्ट्रेस येणार नाही. कारण तुम्ही आता व्हेकल चालवताना तुम्हाला कायम स्ट्रेस असतो. ट्रॅफिक मध्ये ट्रॅफिकच्या समोर काय येतो सगळ्या गोष्टींचा पण. बरोबर.
तर तो स्ट्रेस पण कमी होईल, तुमच्या बॉडीला खूप फायदेशीर असतो. कारण स्ट्रेसच सध्या जास्ती हो, त्रासदायक आहे. त्रासदायक आहे. हल्ली बघा 40-50 वयाच्या आतच लोकांना हार्ट हो. अटॅक यायला लागले. तो स्ट्रेस. हम्म, हम्म. कारण बिल्डिंग मधनं उतरायचं लिफ्टनी, बरं. गाडीत बसायचं, परत लिफ्टने जायचं, एसी मध्ये बसायचं, हम्म, मुवमेंट्स नाहीत बॉडीला. हम्म, तर सायकल हा अतिशय योग्य पर्याय आहे. हम्म. तुम्ही एक दुसरं सायकलिंग संमेलन जे झालं ते ठाण्यात घेतलं होतं, त्याला तर जवळजवळ 5-6 वर्ष होत आली. परत तसा काही उपक्रम किंवा ऍक्टिव्हिटी पुन्हा एकदा ठाणेकरांना जागृत करण्यासाठी करायचं? 2019 साली पहिलं संमेलन झालं ते डोंबिवलीला झालं. हे दुसरं आपण ठाण्यात घेतलेलं. त्याला प्रचंड प्रतिसाद दिलेला. महानगरपालिकेने खूप मदत केली होती, पोलिसांनी मदत केलेली होती. पोलिसांनी आपला ज्याला सायकल रॅली आली त्याला बॅन दिलेला होता. पोलिसांचं एक पथक सायकलवरती होतं. हो. स्वतः कमिशनर आपले हे होते फणसाळकर सर, ते आले नव्हते, पण त्यांनी माझ्यासाठी डीसीपी दिलेला होता अच्छा. सर्व परवानग्या घेण्यासाठी. बर बर बर. कारण प्रत्येक एरियातनं सायकल हो, पोलीस हो, स्टेशन मधून हो. जाताना, रॅली जाताना प्रत्येक स्टेशनची परवानगी लागते. हम्म, तर त्यामुळे तू फिरू नको, मी तुला डीसीपी देतो. हे सरांचं सायकलवरचं प्रेम. प्रेम. कारण फणसाळकर सर स्वतः हा, कॉलेजमध्ये असताना सायकल वापरत होते. हा, त्यामुळे ते म्हणाले, मला तुझ्यामुळे मला कॉलेजचे दिवस आठवले, मी तुला काय ती मदत करतो. हा, हा. नंतर नार्वेकर सर होते हो, आपले जिल्हाधिकारी, हा, हो, तर ते स्वतः सायकलवरनं आलेले होते. हो, निरंजन डावखरे साहेब आलेले होते, हो. केळकर साहेब आलेले होते. हा, तर ती रॅली गेल्यानंतर पोलीस बँडने त्यांचं स्वागत केलं. आणि मस्के सरांनी आम्हाला काशीनाथ घाणेकर सकाळी 6 ते संध्याकाळी 6 फ्री दिलेलं होतं. क्या बात. शिवाजी मैदान सकाळी 4 वाजता दिलेलं होतं, 4 ते 7 सकाळी. आणि 4 वाजता लोकांना चहा, कॉफी, बिस्किटाची प्रोव्हिजन केली. हो. चांगली गोष्ट करायची असेल ना, हा. तर सर्व स्तरातनं मदत येते. बरोबर. त्याच्यामुळे एक फायदा झाला की बरीच लोक, मी म्हणणार नाही की खूप असतील, पण निदान 50-100 लोक हे कम्युटिंग करायला लागलेले आहेत सायकलवरून. हा, हा. हेच माझ्या फरक पडला. हे म्हणजे संमेलनाचं यश आहे. मी नाही म्हणू शकत की 500 लोक, 1000 लोक सायकलिंगवर येतील, पण ही एक सुरुवात आहे. सुरुवात. बरोबर. तर आता नवीन आता तिसरं संमेलन डोंबिवलीला होते, बर. त्याच्यानंतर बघू आपल्या ठाण्यात काय होतं. परत. हा. कारण ती गरज आहे असं माझ्या म्हणजे तुमच्याशी बोलल्यावरती ते लक्षात येते की स्मार्ट सिटी म्हणून पुढे जाताना तुम्ही म्हणता तसं बाकीच्या सगळ्या गोष्टी जशा आपण करतोय तसं या पद्धतीची एक जनजागृतीची मोहीम करणं, आणि तुम्ही म्हणालात की मागे जसं प्रशासनाने एवढं सहकार्य दिलं तसं पुढे आपल्याला नक्की मिळू शकेल. प्रशासनाला तुम्ही जर व्यवस्थित सांगितलं ना, तर ते प्रशासन मदत करायला तयार आहे. हम्म, हम्म, हम्म. त्यात तुमचा आर्थिक फायदा काय नाही आहे त्यांना कळलं कळलं. हा, की ते मदत करायला तयार आहे. बरोबर बरोबर बरोबर. सर, आपण सायकल बद्दल आणि शहरामध्ये सायकल कशी चालवते याबद्दल गप्पा मारल्या, तर आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशन काही वर्ष या संदर्भात काम करतोय, तर या संस्थेविषयी तुमच्या काय भावना आहेत? सायकल प्रेमी हे काम करतच आहे, पण मला त्यांचं सर्वात विशेष जे आवडलं ते म्हणजे जे आदिवासी मुलांसाठी जे सायकल गोळा करतायत, हा. ते माझ्या दृष्टीने खूपच महत्वाचं आहे. बाकी सर्वच जण सायकल रॅली करतायत, म्हणजे सायकलचा प्रचार करतायत, पण ह्या आदिवासी मुलांसाठी ज्या सायकल आहेत ते दुर्गम भागात राहतात, त्यांना शाळेसाठी सायकल मिळवून देणं हा अतिशय चांगला उपक्रम आहे. आम्ही त्यांना आवाहन करीन सायकल प्रेमींना की त्यांच्या ओळखी असल्यामुळे त्यांनी महानगरपालिका, पोलीस यांना आठवड्यातून 1 दिवस सायकलवर आणावं, ही त्यांना विनंती आहे. खूपच छान. म्हणजे वैद्य सरांनी आपल्याला जाणीव करून दिली की आपल्या रोजच्या जगण्यामध्ये आपल्या आरोग्याशी, शहराच्या आरोग्याशी आणि सगळ्यांच्या भल्यासाठी सायकलिंग किती महत्वाचं आहे ते. त्यामुळे माझी खात्री आहे की ही मुलाखत ऐकल्यानंतर आपल्यामधले अनेक जण या दृष्टीने प्रयत्न करायला लागतील आणि ठाण्यामधल्या सायकल सवारी करणाऱ्या लोकांमध्ये वाढ झालेली असेल. तर भेटत राहू आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनच्या या मुलाखतींच्या कार्यक्रमांमध्ये आणि जाणून घेत राहू सायकलिंग आणि सायकलच्या विषयी. आमचा हा चॅनल जर तुम्ही अजून सबस्क्राईब केला नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, आणि ही सायकल बद्दलची गोष्ट घराघरामध्ये पोहोचवण्यासाठी आम्हाला मदत करा. धन्यवाद.